पुण्यामध्ये जीबीएस रुग्णांची संख्या 73 वर पोहोचली तर शुक्रवारी नव्यानं 6 रुग्ण आढळले। नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर 27 ते 29 जानेवारी दरम्यान दुपारी 12 ते 3 वाजे दरम्यान ब्लॉक असेल। महामार्गावरील गर्डर बसवण्याच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार। तर पुणे वाहिनीवरील वाहतूक वळवण ते वरसोली टोलनाका इथून देहू रोड मार्गे वळवली जाणार। पुण्याच्या खडक किरकिटवाडी या भागातील नागरिकांना दूषित पाण्यामुळे त्रास, तर गावातील नागरिकांना टँकरद्वारे पालिकेकडून पाणी पुरवठा। मात्र पाणी कुठून भारतात येतं याची माहितीच पाणी पुरवठा विभागाकडे नसल्याची माहिती समोर। पुण्यातील वर्तुळाकार रस्ता प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण, तर प्रत्यक्ष कामाला पुढील महिन्यात सुरुवात होणार। रस्त्यामुळे पुणे पिंपरी चिंचवडमधील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार। पुण्यामध्ये संविधान सन्मान दौडचं आयोजन, तर मिनी मॅरेथॉनमध्ये पुणेकरांसह देशविदेशातील सुमारे 10,000हून अधिक स्पर्धक सहभागी। पुणे मार्केट यार्डातील तरकारी विभागामध्ये पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक, तर पोषण वातावरणामुळे आता या ठिकाणी पालेभाज्यांचे उत्पादन वाढले। कवडी मोल दरानं पालेभाज्यांची विक्री सुरू। भोर नगरपालिका करवसुलीसाठी थकबाकीदारांच्या घरासमोर आता बँडबाजा वाजवणार। बँडबाजा वाजवून जप्तीची कायदेशीर कारवाई करण्यात येईल। नगरपालिकेचे मुख्याधिकारी गजानन शिंदेंचा इशारा। मुळशी तालुक्यातील वडगाव वाघवाडीमध्ये बिबट्याचा धुमाकूळ। बिबट्यानं कुत्रा आणि कोंबडीचा फडशा पाडला। गावकऱ्यांनी एकत्र येत धाडस करून बिबट्याला गावाच्या बाहेर पळवून लावलं।